टोरेस घोटाळा प्रकरणातील आरोपींचा जुना व्हिडिओ समोर आला। यामध्ये 2 महिला आरोपी या पैसे घेऊन पळून जात असल्याचं पाहायला मिळतंय। पाहूया। Police have told to make a video. Yes, really. Why? Picha. Police have told to make a video. Yes, really. Why? Picha. Police have told to make a video. Yes, really. मुंबईतील टोरेस कंपनीच्या घोटाळ्यासंबंधीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट एबीपी माझाच्या हाती आलाय। टोरेसचा मालक माजी सीईओ तौसिफ रियाजचा 182 पानांचा रिपोर्ट समोर आल्यानंतर घोटाळा मीच समोर आणला असा दावा तौसिफ रियाजने केला। टोरेस कंपनीचा घोटाळा 1000 कोटींचा असण्याची शक्यता आहे, तर घोटाळ्यासंबंधीची कागदपत्रही तपास संस्थांना दिल्याची माहिती तौसिफ रियाजने दिली आहे। दरम्यान टोरेस घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। टोरेस घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे। जवळपास 1.25 लाख मुंबईकरांची फसवणूक झाल्याची माहिती असून हे प्रकरण जवळपास 1000 कोटींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। टोरेसच्या दादर कार्यालयात कोट्यवधींची रोख रक्कम असल्याची माहिती मिळाल्यानंतर ईओडब्ल्यूच्या पथकाकडून पंचनामा करण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।